अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता गुरुपौर्णिमा येत आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसाची कोणती सेवा करायची ही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलंच आहे. पण त्याचबरोबर आता ज्या काही खूप साऱ्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत, तर त्या सेवा कोणकोणत्या आहेत आणि तुम्हाला याच्यापैकी जी कोणती सेवा शक्य आहे ती सेवा तुम्ही करू शकतात. म्हणजे या 21 दिवसामध्ये स्वामी म्हणजे आपल्या स्वामींच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जी सेवा करणं शक्य आहे ती सेवा तुम्ही आवर्जून करा. आणि जर खरंच जमलं तर संकल्पयुक्त सेवासुद्धा तुम्ही आवर्जून करा. ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा करचाल त्यावेळेस तुमची 100% जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती पूर्ण होणार म्हणजे होणारच. बघा, आता तुम्हाला तुमच्या म्हणजे या कोणत्याही तुम्ही ज्या सेवा करणार आहात, जर ती सेवा तुम्ही अंतःकरणातून श्रद्धेने जर ती सेवा केली ना, तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल आणि तुमच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कारही होणार. तो म्हणजे स्वामी महाराजांच्या सेवेने. आणि तुम्ही आयुष्यात जे काही स्वामी महाराजांकडे मागाल ना, तर ते 100% स्वामी माऊली तुम्हाला देणार म्हणजे देणारच, यात काही शंका नाही. तुम्ही कोणतीही सेवा करताना पूर्ण स्वामींवर विश्वास ठेवून, सर्व काही स्वामींवर सोपवून, स्वामी जे काही माझ्यासाठी योग्य आहे ते तुम्ही मला देचाल म्हणून तुम्ही जर सेवा केली ना स्वामी माऊलींची, तर नक्कीच स्वामी महाराज जे तुम्ही मागाल ते तुम्हाला नक्की मिळेल. ते म्हणजे स्वामी महाराजांच्या त्या सेवेने. मग आता त्या सेवा कोणत्या आहेत, त्या कशा करायच्या, कधी करायच्या, त्याची अटी काय, नियम काय, हे सगळं म्हणजे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर त्याआधी चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सेवाही करायला विसरू नका. आता त्या सेवा कोणत्या आहेत, आता परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं 21 दिवसाची सेवा. तर ती सेवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करण्याची होती. म्हणजे 21 पारायण करण्याची ती सेवा होती. मग तुम्ही 11 पारायण करू शकतात, 9 पारायण करू शकतात किंवा 21 पारायण करू शकतात. जेवढे तुम्हाला जमतील तेवढे तुम्ही पारायण करू शकता. किंवा 11 पारायण जर शक्य नसेल तर तुम्ही 7ही पारायण करू शकतात, 3ही करू शकतात आणि 1ही पारायण स्वामी चरित्र सारामृताचं करू शकतात यापैकी. त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे घोर कष्टोद्धारण स्तोत्राची सेवा. ती पण सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. जे काही तुमच्या जीवनामध्ये जो काही तुमच्या मनाला लागलेला जो घोर आहे, जे संकट आहे, जे काही आहे, तर ते काही क्षणातच दूर करणारं हे स्तोत्र आहे. तर याची पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत आवर्जून करा. त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे उद्बत्ती सेवा. म्हणजे ही तिसरी सेवा आहे, उद्बत्ती सेवा. तारक मंत्राची ही सेवा. तारक मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करू शकतात. 21 दिवसाचं अनुष्ठान करा किंवा तुम्हाला समजा मासिक धर्म आला, काही दिवस स्किप झाले, तर नंतर तुम्हाला जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करा. 2 उदबत्त्या लावा, देवघरासमोर आसन टाकून बसा, 2 उदबत्त्या लावा, एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्याच्यावर उजवा हात ठेवून 11 वेळेस तारक मंत्र म्हणा किंवा 21 वेळेस तारक मंत्र म्हणा आणि ते तीर्थघरातील सर्व व्यक्तींना पिण्यासाठी द्या. तुम्ही स्वतः प्या, घरात शिंपडा. अशा प्रकारे हे सुद्धा तुम्ही तारक मंत्राच्या तीर्थाचं अनुष्ठान अशा प्रकारे सुद्धा करू शकतात. त्याचबरोबर आता ही सेवा झाली. आता तुम्ही गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय याचं सुद्धा संकल्पयुक्त पारायण करू शकतात. आता बघा, म्हणजे पाठ करू शकतात. आता गुरुचरित्राचं 14वा आणि 18वा अध्याय याचं पठण करायचं म्हणल्यास जी गुरुचरित्राची जी मोठी पोथी आहे, जो दिव्य ग्रंथ आहे, तर तो दररोज हाताळणं शक्य नाही. त्याच्यासाठी 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाच्या सेपरेट लहानच्या पोथ्या भेटतात. तर त्या पोथी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. तर ही सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात. तुमच्या जीवनातील जी दारिद्र्यता आहे, जी तुमच्या जीवनातील जी पैशाची कमतरता आहे, तर ती घालवण्यासाठी हा ग्रंथ म्हणजे हा अध्याय खूप महत्त्वपूर्ण आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही यासुद्धा अध्यायाचं पठण करू शकतात. त्याचबरोबर आणखीन खूप म्हणजे खूप अशा सेवा आहेत. तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायणसुद्धा तुम्ही करू शकतात. आता गुरुचरित्राचं पारायण बरेच काही ताई महिन्याला सध्या गुरुचरित्राचं पारायण करत असतात किंवा निदान वर्षातून 3 वेळेस तरी गुरुचरित्राचं पारायण तुमच्याकडून व्हायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्राचं सुद्धा पारायण करू शकतात. त्याचबरोबर उदबत्ती संपेपर्यंतसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरणसुद्धा करू शकतात. ही सुद्धा सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. 2 उदबत्त्या लावायच्या आणि उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. खूप म्हणजे खूप छान अशी ही प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर यापैकी तुम्हाला ज्या काही सेवा शक्यच नाहीत, वेळच नाही, तर तुम्ही काय करायचं, प्रत्येक गुरुवारी तरी आवर्जून एक स्वामीचरित्राचा पाठ करायचा. म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पूर्ण 1 ते 21 अध्यायाचं तुम्ही फक्त गुरुवारी एक पारायण नक्की करायचं बरं का. म्हणजे दररोजची नित्यसेवा शक्य नसते तर गुरुवारी तरी तुम्ही एक पारायण आवर्जून करायचं. आणि समजा ते जर शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, दररोज स्वामीचरित्र सारामृताचे आता एक पाठ दररोज तुम्हाला 21 दिवसाचं पारायण करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही दररोज म्हणजे दररोज 7 अध्याय वाचायचे. आज 7 अध्याय, उद्या 7 अध्याय, परवा 7 अध्याय, असं करून तुमचं 3 दिवसामध्ये जे 7-7-21 3 दिवसामध्ये तुमचं एक स्वामीचरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होतं. मग असं तुम्ही 3 दिवसात 7-7 अध्यायाचं सुद्धा तुम्ही वाचन करून अशा प्रकारे सुद्धा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची पोथीचं पारायण करू शकतात. खूप साधी आणि सोपी पद्धत आहे. आवर्जून ही पद्धत तुम्ही नक्की करा. आणि त्याचबरोबर समजा तुम्हाला कोणतीच सेवा शक्य नाही, स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करायला वेळ नाही, तर तुम्ही केंद्रामध्ये गुरुवारी जावा किंवा दररोजसुद्धा तुम्ही केंद्रामध्ये जर तुम्हाला जाणं शक्य असेल, जवळ केंद्र असेल तर तिथं जाऊन स्वामी महाराजांची सेवा करायला विसरू नका. तिथं जाऊन बघा, केंद्रामध्ये जो झाडू मारायचा असतो तिथं केंद्रातील साफसफाई करा. स्वामी महाराजांचे जे नैवेद्याचं ताट असतं, पूजेचं ताट असतं तर ते स्वच्छ करा. तिथले घासा, भांडी घासा. त्याचबरोबर फरशी पुसायचं काम असेल तर ते करा. किंवा जे दर्शनासाठी आलेले असतात त्यांची चपला ठेवलेल्या असतात त्या चपला नीट व्यवस्थित स्टँडला लावायचं काम करा. ही खूप म्हणजे खूप पवित्र ही सेवा आहे. या सेवेने तुमच्या आयुष्यातील मोठमोठे संकटसुद्धा नाहीसे होतील. इतकी ही सेवा खूप म्हणजे खूप सर्वश्रेष्ठ सेवा आहे. कारण तासनतास बसून देवासमोर पोथी वाचली तरच तुम्हाला स्वामी पावतील का? तर पावणार, पण स्वामी पावतात पण आपल्याला. पण ज्याला काही शक्य नाही त्यांना ही सेवा केल्यावर सुद्धा स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करा, लहान करा मोठी करा, त्यांनासुद्धा स्वामी महाराज पावतात. मग तुम्ही पारायण नाही जर केलं, तुम्हाला वेळ जर नसेल तर ही सुद्धा केंद्रामध्ये सेवा आवर्जून तुम्ही त्या दिवशी करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान धर्म. आवर्जून ताईंनो त्या दिवशी म्हणजे ह्या 21 दिवसामध्ये होईल तितकं तुमच्या हातून दानधर्म नक्की करा. पिवळ्या वस्त्राचं, पिवळ्या पदार्थाचं, पिवळी काहीही वस्तू तुम्ही दान करा किंवा अन्न दान करा, वस्त्र दान करा. स्वामींच्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला जितकं होईल तितकं शक्य दानधर्म करा. आणि त्याचबरोबर एखादी गरजू व्यक्ती असेल, ती खूप संकटात आहे, खूप अडचणीत आहे, तिला मार्गच मिळत नाही, काय करावं समजत नाही, खूप म्हणजे खूप थकून गेलेली आहे, हरून गेलेली आहे, तर त्या व्यक्तीला स्वामी मार्गामध्ये घेऊन या. ही सर्वात महत्त्वाची आणि खूप म्हणजे खूप श्रेष्ठ सेवा मित्रमंडळीला, इतकी छान ही सेवा आहे. त्या व्यक्तीला, हरलेल्या व्यक्तीला, थकून गेलेल्या व्यक्तीला, सर्व काही संपलं आहे असं म्हणणाऱ्या व्यक्तीला तुम्ही स्वामी सेवेत आणा, स्वामी मार्गात आणा. बघा त्याचं निम्म फळ तुम्हाला मिळेल, इतकं ते महत्त्वाचं ती सेवा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला समजा एखाद्या व्यक्तीला स्वामींची सेवा करायची इच्छा आहे, पण त्याच्याकडे पोथीच नाही, जपमाळच नाही, किंवा गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा आहे पण गुरुचरित्राची पोथी नाही, तर त्या ताईंना आवर्जून स्वामीचरित्राची, गुरुचरित्राची पोथी द्या. कारण बघा, स्वतःनीच विकत घ्यावं असं काही नसतं.
आपल्याला त्या व्यक्तीला विकत देण्याचं भाग्य मिळालेलं आहे ना, तर ही कुठेतरी स्वामींची मर्जी आहे असं आपण मानायचं. आणि आपलं मोठं भाग्य की आपल्या हातून कोणीतरी त्या पोथीचं वाचन करत आहे आणि त्याच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण होत आहे आणि त्याचं थोडं का नाही कुठेतरी आपल्याला थोडं तर पुण्य त्या गोष्टीचं मिळेल. असं नाही की तुमच्याच पैशाने विकत घ्यायचं, तर नाही, आपल्या पैशानं पण विकत घ्या, पण होईल तितकं शक्य आपल्या 1-2 रुपयाचा खर्च करूनसुद्धा जर तुम्ही दुसऱ्याला पोथी घेऊन दिली तर ती पण खूप मोठी सेवा असणार आहे. कारण आपल्या पोथी देण्याने कोणाचं तर आयुष्यात कल्याण होत आहे, याचं पुण्य खूप म्हणजे खूप पटीने आपल्याला लाभतं. तर आवर्जून या सेवा नक्की करा, नक्की करा आणि होईल तितकं सगळ्यांशी प्रेमाने आनंदाने वागा. कारण आपल्या स्वामींची शिकवण आहे, कोणी आपल्याशी कसंही वागलं कसंही बोललं तरी सगळ्यांशी आपण नीटच बोलायचं आणि चांगलंच बोलायचं. त्याच्यामुळे दुसरे कोण आपल्याशी कसं वागतात कसं बोलतात याचा विचार न करता फक्त आपण स्वामी मार्गावर चालायचं, बस एवढंच. तर आयुष्यात जर तुम्ही या सेवा केल्या तर तुमच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही आणि तुमच्या आयुष्यात हा चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. जे मागाल ते तुम्हाला मिळते, म्हणजे स्वामी महाराजांच्या या सेवेने. तर ताईंनो, आवर्जून यापैकी जी कोणती सेवा तुम्हाला जमेल ना, जी कोणती सेवा घडेल ना, लहान असो मोठी असो काहीही कोणतीही सेवा असो, ती सेवा करा. आणि काहीच शक्य नसेल तर उठता बसता स्वयंपाक करताना, बाहेर फिरताना, कुठेतरी ट्रॅव्हलिंग करताना, काहीही काम करताना स्वामी महाराजांचं मुखामध्ये नामस्मरण घ्या. ही खूप म्हणजे खूप सर्व काही स्वामी महाराजांच्या सगळ्याच सेवा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. तर आवर्जून या सेवा नक्की करा आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या आणि तुम्हाला स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद नक्की मिळेल, तो म्हणजे या सेवेने. चला तर मग आजचा व्हिडिओ असा होता, तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आजची ही माहिती खूप महत्त्वपूर्ण वाटली असेल तर छान अशी कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.